केंद्र सरकार मराठी पत्रांना मराठीमधूनच उत्तर देणार आहे। हिंदी सक्तीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतलाय। मराठीत पाठवलेल्या पत्रांना आता मराठीमध्येच उत्तर मिळणार आहे। संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीमध्ये खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांनी ही माहिती दिली आहे। राज्यामध्ये सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू आहे आणि अशातच आता केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतलाय। आता मराठी भाषेत पाठवलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर दिलं जाणार आहे। संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत समितीचे निमंत्रक खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांनी ही माहिती दिली आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, या संदर्भातील अधिकची काय अपडेट आहे? अगदी या सगळ्या संदर्भामध्ये अलीकडच्या काळामध्ये प्रादेशिक वाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती या निर्णयाला महत्त्व प्राप्त होत आहे। ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये प्रादेशिक वाद होत असताना अनेक पत्र केंद्र सरकारला मातृभाषेतून पाठवण्याचा प्रयत्न त्या राज्यातील नागरिक करत असतात। तर अशा परिस्थितीमध्ये ज्या नागरिकांनी त्यांच्या भाषेतून जे पत्र पाठवलेलं आहे त्याच भाषेतून केंद्रीय गृह मंत्रालय त्यांना उत्तर दिले जाणार आहे। आता महाराष्ट्रातून जर काही लोकांनी मराठीमधून काही केंद्र सरकारकडून माहिती मागवलेली असेल किंवा त्यांच्याशी पत्रव्यवहार केला असेल, अशा दरम्यान त्या पत्राचं उत्तर केंद्र सरकार मराठी भाषेतून देईल। तशाच पद्धतीने इतर देखील राज्यांसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे। थोडक्यात मातृभाषेला महत्त्व आणि जो सरकारचा पत्रव्यवहार आहे त्यामधून जी माहिती आहे ती वस्तुनिष्ठ आणि समोरच्या व्यक्तीने जी माहिती मागवलेली आहे त्याच्या भाषेमध्ये दिल्यामुळे ती माहितीची समज आणखी वाढण्यास आणि भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होईल असं यामधून पाहायला मिळतं। अलीकडच्या काळामध्ये अनेक भाषांच्या संदर्भामध्ये वाद होताना पाहायला मिळत आहे आणि केंद्र सरकार त्या हिंदी भाषा त्यांच्यावरती लादत आहे अशी एक भावना जनमानसामध्ये निर्माण होत असताना केंद्र सरकारने मातृभाषेच्या संदर्भामध्ये एक सन्मानाचा निर्णय घेतल्यानं सगळ्या याच्यामधून केंद्र सरकारचं यामागे कौतुक होताना पाहायला मिळतंय। नक्कीच शिवाजी, धन्यवाद आपण दिलेल्या या सर्व माहितीसाठी। Thank you.